सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मला वाटते की ही चुत्या हरकत आहे जी आपण करतोय. तर ह्या क्वेश्चनमध्ये जी एफची आठवण येत्या कसं करायचं अभ्यास करता डिस्ट्रॅक्ट होते. ब्रो, पहिली गोष्ट तर तुम्ही त्या अभ्यास करायच्या वेळेमध्ये तुम्ही हे जी एफ बी एफ जे करताय हेच सगळ्यात मोठं आत्ताचं डिस्ट्रॅक्शन आहे. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीही अचीव करायचं असेल, काहीही कुठलीही गोष्ट असेल, छोटीशी सुद्धा गोष्ट अचीव करायची असेल तर ब्रो 1% डिस्ट्रॅक्शन पण तुम्हाला त्या गोष्टीपासून लांब घेऊन जाऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एकदम भारी काहीतरी करायचं आहे बट तुमचा सगळा वेळ पूर्णपणे डिस्ट्रॅक्शनमध्ये चालला आहे, तुम्ही पूर्ण तुमच्या जी एफ बी एफला वेळ देत बसला आहे, तुमच्याकडे ते वेळ नाही आहे. मी माझं एक्झाम्पल देतो, उदाहरण घ्या. माझी गर्लफ्रेंड आहे आणि मी व्हिडिओ करायला बसलो आहे. मला आता व्हिडिओ शूट करायचा आहे कारण मला आज संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करायचा आहे. बट समजा माझ्या गर्लफ्रेंडनं मला त्याच टायमात कॉल केला, तर मी काय करतो आहे, तो व्हिडिओ करायचा सोडून त्या कॉलवर बोलत बसतो आहे. तिकडं पूर्ण टाईम माझा शिफ्ट करतो आहे, तिकडं पूर्ण टाईम माझा वेस्ट करतो आहे आणि मग त्याच्यानंतर मी एकदम गडबडीत येऊन फास्टमध्ये व्हिडिओ करते कारण माझी टाईम गेलेली असतं आणि त्याच्यानंतर मला अपलोड पण करायचं असते, त्याच्यामुळे एडिट करायला टाईम द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी गडबडीत येतात आणि जे काम आपण ठरवले, जो गोल आपण ज्या गोलवर आपण फोकस करून काम करते, झालं डिस्ट्रॅक्ट. त्या गोष्टी सरळ पद्धतीनं होत नाहीत. मग आपण काय पण गडबडीत रिझल्ट देतो आणि मग जर तुम्ही स्टडी करताय तर तुम्ही फेल होऊ शकतो किंवा ते चांगल्या पद्धतीनं तुमच्या गोष्टी होत नाहीत. जसं तुम्हाला रिझल्ट पाहिजे तशा गोष्टी निघत नाही. मग ह्यामध्ये डिस्ट्रॅक्शन आपण स्वतः करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या माणसाला आपल्या आयुष्यात काहीही करायचं आहे तो माणूस कसंही करून ती गोष्ट अचीव करतो. अभ्यास होत नाही हे एक्सक्यूज आहे. तुम्ही पहिला चुकलेला आहे. ह्या गोष्टी तुम्ही ज्या एजमध्ये नाही करायला पाहिजे त्या गोष्टी आपण करून बसतो. मी एक क्लिअर गोष्ट सांगतो, जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सेट होत नाही, स्टेबल होत नाही, जोपर्यंत तुम्हाला वाटते की हां मी माझ्या लाईफमध्ये काय ना काहीतरी करणार आहे किंवा मी आता करायला लागलो आहे, त्यावेळेला तुम्ही ट्राय करू शकता त्या गोष्टी. बट सक्सेसफुल झाल्याशिवाय जी एफ बी एफ करणं किंवा त्या गोष्टी करणं मला असं वाटतं की एकदम चुत्या हरकत आहे. सगळ्यात थर्ड क्लास गोष्ट आहे ती. आपण नाही त्या गोष्टींसाठी वेळ वाया घालवतो आणि नंतर रिग्रेट करत बसतो. आणि आत्ताचे रिलेशनशिप सगळ्यात चुत्यागिरी झालेली आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, लोकांकडं स्नॅपला वेगळे ऑप्शन्स आहेत, इंस्टाग्रामला वेगळे ऑप्शन्स आहेत, व्हॉट्सअपला वेगळे ऑप्शन्स आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला माहीत नाही की तुमची गर्लफ्रेंड, तुमचा बॉयफ्रेंड किती लोकांसोबत बोलत बसते. तुम्ही नसला तर तिने ऑप्शन आहे तुम्ही त्यांच्यासाठी. जर तुम्ही नाही तर त्यांच्याकडं कोण ना कोणतरी बोलायला आहे, त्यांच्याकडं टाईमपास करण्यासाठी कोण ना कोणतरी आहे, नाहीतर तुम्हीच त्यांच्यासाठी एक टाईमपास आहे. तिने कोणाला तरी प्रायोरिटी वेगळा वेळ देतात. तुम्ही समजून घ्या, आत्ताच्या जनरेशनमध्ये ट्रू लव, मी कमिटमेंट केल्या, माझा असा आहे, मी त्यासोबत लग्न करणार आहे, चुत्यागिरी आहे. एक नंबरची थर्ड क्लास तुम्ही जे वागताय ते सगळ्यात घाण वागताय. लक्षात ठेवा. आत्ताच्या काळात फक्त 18 वर्षाची 20 वर्षाची मुलं चांगले बिझनेसेस उभा करून ग्रो करून करोडोंचा बिझनेस उभा केला आहे, चांगली घर घेतलेले आहेत, गाड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही स्वतः डिस्ट्रॅक्शनमध्ये आहे की तुम्हाला तुमच्या जी एफला वेळ द्यायचा आहे, बी एफला वेळ द्यायचा आहे. मग विचार करा, आपण चुत्या आहे जे आपण ह्या सगळ्या गोष्टी करत बसतो. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जर काहीही अचीव करायचं असेल तर पहिलं ह्या डिस्ट्रॅक्शन गोष्टी लांब करा. हे डिस्ट्रॅक्शनलाच लांब करा तुमच्यापासून. त्या गोष्टीतनी त्या करूच नका त्या गोष्टी. मी क्लिअर सांगतो, रिलेशनशिपमध्ये ये ना त्यावेळेला ज्यावेळेला आपण सक्सेसफुल नाही आहे ब्रो, ज्या वेळेला मुलगीला घरात सांगायची वेळ येते त्यावेळेला मुलगी तुला येऊन सांगते की माझ्या घरचे ऐकत नाहीत. कारण तुझ्याकडे तो पैसा नाही आहे, तुझ्याकडे ते चांगलं घर नाही आहे, तुझ्याकडे त्या गाड्या नाही आहेत ज्यांना जे ऑप्शन मुलगीला समोर दाखवलं गेले त्यांच्या घरातले नाही. ऑब्वियसली मुलगी तुम्हाला सोडून जाणार, ऑब्वियसली मुलगी तुम्हाला ऑप्शन म्हणून ट्रीट करणार, ऑब्वियसली त्यावेळेला मुलगी तुमच्यापासून डिटॅच होता, तुम्हाला डिस्टन्स मेंटेन करायला चालू करता, तुमच्यापासून लांब होते कारण तुमच्यापेक्षा भारी ऑप्शन तिला मिळालेलं आहे. मुलींनी कायम कम्फर्ट चूज केलेला आहे ब्रो. तर तुलासुद्धा तुझ्या गर्लफ्रेंडसोबत लाईफ टाईम राहायचं असेल किंवा तुम्ही आता जे जी एफ बी एफ करताय, जर तुम्ही पहिला तुमच्या करिअरवर फोकस करा, तुम्ही स्वतःला ग्रो करण्याकडे फोकस करा, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी ग्रेट करण्याकडे लक्ष द्या, मग बाकी सगळ्या गोष्टी आपोआप ठीक होत आहेत. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ती व्यक्ती तुम्हाला मिळत्या, पण तुम्ही लाईफमध्ये काहीतरी पहिला अचीव करा. फालतूमध्ये नाही होत कुठल्या गोष्टी.
मग तुम्ही ऑब्वियसली असंच आहे, GFची आठवण येते, अभ्यास होत नाही, चुत्यागिरी आहे. डिस्ट्रॅक्शनला लांब करा, कारण तुम्हाला जर स्टडी करून काहीतरी मोठं तुमच्या लाईफमध्ये करायचं असेल तर तिथं फोकस करा. आणि डोक्याला एकदा समजवा की ती गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही, माझ्यासाठी ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. डोकं तुम्हाला त्या गोष्टीकडे नेतच, तुम्हाला बरोबर गोष्टीकडे डोकं तुमचं फोकस करा. आपणच आपल्या स्वतःला समजवते. आणि हे सगळ्यात पहिला चुत्या हरकत आहे की आपणच आपल्या स्वतःला सॅड करते. सॅड म्युझिक, सॅड सॉंग्स ऐकून. समजलं ब्रो? पहिले हम चुत्या आहे ते आपण करत बसते म्हणून गोष्टी होतं. समज? डिस्ट्रॅक्शन कुछ नाही आहे. तुम्ही जर जी ठरवलेली गोष्ट करायची एकदम निर्णय घेतला का नाही, ब्रो मेरे कुछ भी करके मेरे लाईफ में करना है, मग तुम्ही कुठल्याच डिस्ट्रॅक्शनला मध्ये आणत नाही. ते सगळं लांब होते, आपोआप सगळ्या गोष्टी लांब होतात. समजलं? हे फालतूचे एक्सक्युजेस देणे बंद करा की माझा अभ्यास होत नाही, मला डिस्ट्रॅक्ट होते, हे होते. पहिला आपण जे शेण खाल्लेलं आहे ते पहिलं लांब करा आणि मग गोष्टी आपोआप सगळ्या गोष्टी ठीक राहतात. अभ्यास होत नाही, हे होत नाही, ब्रो एक्सक्यूज देणे बंद करून टाका. तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये काहीही करायचं असेल तर तो माणूस कसंही कुठल्याही सिच्युएशनमध्ये कसली खान सिच्युएशन असेल तरीसुद्धा तो करते. ज्याला करायचं आहे तो कसंही करते, ज्याला करायचं नाही त्याकडे 100 कारणं आहेत नाही करण्यासाठी. त्यामुळे हे एक्सक्यूज देणे बंद करा आणि तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा, स्टडीवर फोकस करा, सगळ्या गोष्टी आपोआप होतात. आणि GF ह्या असल्या गोष्टींच्या नादाला लागू नका. एक वेळ तुम्ही पहिला सेटल व्हा, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हा, गोष्टी आपोआप तुमच्याकडे त्या मिळणारच आहेत, तुम्हाला 100% मिळणार. सो फोकस ऑन युअर गोल, फोकस ऑन युअर करिअर फर्स्ट, मग सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होतात. दॅट्स इट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा मला हा व्हिडिओ कसा वाटला. बाकी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी इथं खाली माझं इंस्टाग्राम आय डीसुद्धा देते, इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करून घ्या. आणि असंच बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासाठी माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.